आपण पहिला प्रॉब्लेम मागच्या लेक्चरला बघितलेला होता. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम तुमच्या नजरेसमोर तिथं दिसतोय. डल लिमिटेड वेंट इन टू लिक्विडेशन ऑन 31 जुलै 2016. बॅलन्स शीट तुमच्या नजरेसमोर आहे. इक्विटी शेअर कॅपिटल आहे 2 लाखाचं. लोन आहे जे सिक्युअर्ड ऑन चार्ज ऑफ मशिनरी 30,000 आहेत. सिक्युअर्ड बाय फ्लोटिंग चार्ज 20,000, असे 50,000चं लोन आहे. त्यानंतर क्रेडिटर्स आहे ज्याच्यामध्ये 1,000 हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे, इन्क्लुडिंग ₹1,000 प्रेफरन्शियल, म्हणजे 1,000 याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्या क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 1,51,000. ॲसेट साईडला कॅश ॲट बँक तुम्हाला ₹1,700 दिसते. मशिनरी 40,000, जी मशिनरी या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, सिक्युअर्ड बाय चार्ज ऑन मशिनरी आपण तारण दिलेली आहे, तिची बुक व्हॅल्यू आहे 40,000. फर्निचर आहे 10,000 रुपयाचं. स्टॉक आहे 1,00,000 रुपये. डेटर्स आहे 1,80,000. लोन आहे 5,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे 64,300. त्यानंतर पुढे माहिती दिली आहे. द सिक्युअर्ड क्रेडिटर्स होल्डिंग चार्ज ओव्हर मशिनरी रिअलाइज्ड इट फॉर ₹35,000. अदर ॲसेट्स रिअलाइज ॲट पार एक्सेप्ट देअर वेअर बॅड डेब्ट्स ऑफ ₹10,000 वाईल लोन्स ऑफ ₹5,000 फेच्ड नथिंग, म्हणजे त्याचं उत्पन्न मिळालेलं नाही. द लिक्विडेटर्स रेम्युनरेशन इज 2% ऑन ॲसेट्स रिअलाइज बाय हिम इन्क्लुडिंग सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. ठीक आहे. शो द लिक्विडेटर स्टेटमेंट ऑफ अकाउंट. आता याच्यामध्ये तुम्हाला ही जी वर्किंग नोट एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिसते. त्यात पहिली इन्फॉर्मेशन आहे सिक्युअर्ड क्रेडिटर्स होल्डिंग चार्ज ओवर मशिनरी रिअलाइज्ड इट फॉर ₹35,000. आपलं मशिनरीवरचे जे क्रेडिटर्स आहेत ते कितीचे आहेत, तर 30,000चे आहेत. मशिनरी रिअलाइज होते 35,000ची, म्हणजे फुल्ली सिक्युअर्ड एक प्रकारे क्रेडिटर्स आहे. आणि 5,000 उरत आहे, म्हणजे सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी आपण तिथं घेणार डेबिट साईडला, आणि 5,000 तिथं तुमचं येणार. आता उत्तराच्या जे लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट दिलेलं आहे ते बघा. तुमचं एकदा बॅलन्स शीट बघितलं तर कॅश ॲट बँक याचा उल्लेख जसं तसं आपण तिथं करणार. बाकीच्या ॲसेट्सबद्दल त्यांनी काही माहिती दिलेली आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा लॉस आहे, तो कुठेच येणार नाही. लोन्स त्यांनी फेच नथिंग दिलं आहे, त्यामुळे ते रिअलाइज झालेलं नाही. उरलेले मशिनरी 35,000 रिअलाइज होणार आहे. बाकीच्या ॲसेट्स त्यांनी दिलेला आहे, उल्लेख केलेला आहे. अदर ॲसेट्स रिअलाइज्ड ॲट पार एक्सेप्ट देअर वेअर बॅड डेब्ट्स ऑफ ₹10,000. त्यामुळे तिथं बॅड डेब्ट्स आहे 10,000ची. त्यामुळे ॲसेट्स रिअलाइजच्या कॉलममध्ये आपण तिथं बघतोय बघा, उत्तर बघताना टू कॅश ॲट बँक ₹1,700 तुम्हाला जैसे ते आपण तिथं घेणार. टू ॲसेट्स रिअलाइज फर्निचर 10,000, बुक व्हॅल्यूलाच ते रिअलाइज झालं. इथं वाक्य अदर ॲसेट्स रिअलाइज ॲट पार एक्सेप्ट देअर वेअर बॅड डेब्ट्स, तर फर्निचर त्याच किमतीला घेतलं. त्यानंतर स्टॉक पुन्हा 1,00,000चा आणि डेटर्स 1,80,000 आहे, पण आपल्याला त्यांनी दिलं आहे की 10,000 बॅड डेब्ट्स आहे, त्यामुळे 1,70,000 घेतले. असे ते आउटरला तुमचे येतात बरोबर 2,80,000. त्यानंतर टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी, आपण सिक्युरिटी म्हणून मशिनरी दिली होती. मशिनरी रिअलाइज झाली, तिथं वाक्य तुमचं रिअलाइज्ड इट फॉर ₹35,000. त्यामुळे 35,000 मायनस त्याला कोणती होती, तर इथं तुम्हाला दिसतं आहे सिक्युअर्ड ऑन चार्ज ऑन मशिनरी 30,000. त्यामुळे 30,000ची लायबिलिटी तुम्हाला अगेन्स्ट सिक्युरिटी तुम्ही दिली 35,000. 5,000 तुमचं सरप्लस येतो. हे झालं तुमचं डेबिट साईडला. हा झाला तुमचा कॅश फ्लो. त्या लिक्विडेटरने एवढ्या कॅश रिअलाइज केल्या किंवा त्याच्या हातात तेवढ्या कॅश एक प्रकारे आल्या आहेत किंवा येणार आहेत. त्यानंतर तो खर्च काय करणार, इथं लिगल एक्सपेन्स दिला आहे का, नाही. लिक्विडेशन एक्सपेन्स दिला आहे का, तर नाही. त्यामुळे पहिलं बाय लिगल एक्सपेन्स, आपण लिगल चार्जेस म्हटलं तर डॅश येणार. दुसरं बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आता हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. इथं वर्किंग नोट तिथं तयार होते. वर्किंग नोट तयार करत असताना त्यांनी वाक्य काय दिलं आहे, द लिक्विडेटर्स रेम्युनरेशन इज 2% ऑन ॲसेट्स रिअलाइज बाय हिम इन्क्लुडिंग सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. सरप्लस जेवढी येईल तेवढीच फक्त आपल्याला धरायचं आहे. त्या वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या. इन्क्लुडिंग सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी, केवळ सरप्लस ॲसेट्स रिअलाइज पूर्ण मशिनरीची 35,000 न घेता केवळ 5,000 आपण घेणार. म्हणजे टोटल ॲसेट्स किती रिअलाइज केल्या त्याने, तर 2,80,000 अधिक 5,000 बरोबर 2,85,000च्या 2%, जी काही अमाऊंट येईल ती तुमच्या समोर असेल. त्यानंतर बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स चौथा मुद्दा असतो आपला, तो आपण तिथं घेतला. त्यांनी बॅलन्स शीटला दिलेलं आहे की क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड आहेत 1,000 प्रेफरन्शियल, बाकीचे सगळे अनसिक्युअर्ड आहेत. त्यामुळे 1,000 आपण इथे लिहिलं.
बाय लोन विथ फ्लोटिंग चार्ज पूर्णच्या पूर्ण लायबिलिटी ती 20,000 अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सचा भाग येतो आपण असं म्हणूया, किंवा एक प्रकारे डिबेंचरचा भाग आहे. सिक्युअर्ड आहेत फ्लोटिंग चार्जने. त्यानंतर अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स 1,51,000 तिथं दिलेले होते, पण 1,000 तुमचं प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्ये आपण ते घेतलेले आहे, त्यामुळे 1,000 तिथं आपण सोडलं, 1,50,000 देतात. मग उरलेले जे काय आहेत, ही जी काही तुमची डेबिट साईडची बाजू 280,700 मधून आहे आत्तापर्यंतचा जो काही खर्च केला आपण तो वजा जाता 1,10,000 येतात. इथं प्रेफरन्स शेअर कॅपिटल नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट इक्विटी शेअर होल्डरला 1,10,000 तुम्ही दिलेत, पण 1,10,000 किती रुपये पर शेअरने, तर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स तुमचे इथं तुम्हाला दिसतात सुरुवातीला बॅलन्स शीटमध्ये 2,000. त्यामुळे 1,10,000 भागिले 2,000 जर केलं तर उत्तर तुमचं येतं 55 पर शेअर. ते आपण इथं या ठिकाणी लिहितो. तर हा झाला तुमचा दुसरा प्रॉब्लेम. त्यामुळे तुम्हाला हे जे उजव्या बाजूचं आहे म्हणजे एक्सपेन्स साईडला जे आहेत ते क्रम लक्षात राहिला. पहिला क्रम आहे बाय लिगल चार्जेस, दुसरा आहे बाय लिक्विडेटर रेम्युनेशन, तिसरा आहे बाय लिक्विडेशन एक्सपेन्सेस, चौथा आहे बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, पाचवा आहे बाय डिबेंचर होल्डर्स, सहावं आहे बाय अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, सातवं आहे बाय प्रेफरन्स शेअर होल्डर्स आणि आठवं आहे बाय इक्विटी शेअर होल्डर्स. हा क्रम आपला बाय लिगल एक्सपेन्स, दुसरं लिक्विडेटर रेम्युनेशन, तिसरं लिक्विडेशन एक्सपेन्स, चौथा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, पाचवं डिबेंचर होल्डर्स, सहावं अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, सातवं प्रेफरन्स शेअर होल्डर्स आणि आठवं इक्विटी शेअर होल्डर्स. हा क्रम लक्षात राहिला की या पद्धतीने आपल्याला तिथं वाटप करणं सोपं जातं. थँक्यू.